नमस्कार. नमस्कार. मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या रविवारी आपण सरांबरोबर एका खूप वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत बरं का. आणि विषय म्हटला तर तुमच्या आमच्या आयुष्यातला अगदी खूप जवळचा विषय. जवळचा विषय कोणता? अहो, आपल्याला प्रत्येकाला समस्या आहेत ना. मग त्या समस्यांवर बोलूया ना सरांशी. सर, मला असं विचारायचं आहे की आपण आतुरालयाची टॅगलाईनच घेतलेली आहे, प्रत्येक समस्येचं उत्तर आतुरालय. खरं तर प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याच मनात. गुरूंच्या सांगण्यावरून आपण स्वतःकडे पाहायला शिकतो, स्वतःचे जीवन सार्थक करतो. कारण गुरु आपल्याला आपल्या अंतरात्म्याची ओळख करून देतात. अंतरात्म्यावर सतत आपण नामाचा अभिषेक करत असतो. जेव्हा आपण औंढा गिळतो तेव्हा लाळेच्या रूपाने हृदयस्थ परमेश्वरावर अखंड अभिषेक होत असतो. हा अभिषेक आपल्याला मोक्षाची कवाडे उघडी करून द्यायला मदत करतो. औंढा गिळता लाळ गळे पडे टप टप. औंढा गिळता लाळ गळे पडे टप टप. नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक 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 शरीर हे मंदिर, आत्मा ईश्वर. आत जाण्यासाठी प्रवेशद्वारी असे मुख. नकळत आत्म्यावरी होई अभिषेक. अभिषेक समस्या ही अनेकांच्या आयुष्यामध्ये आहे. कारणं वेगवेगळी असतील, पण समस्या आहेत. मग ह्या समस्या त्यांनी कशा हाताळाव्या, कसा मार्ग काढावा, याबद्दल काही सांगाल? हो, छान. समस्या नाही तसा माणूसच नाही. खरंय. प्रत्येक माणसाला काही ना काही प्रश्न आहेतच. मग तो गरीब आहे, श्रीमंत आहे, कुठल्या क्षेत्रात काम करतो, सगळे धरलेत ना, प्रत्येक माणसाला समस्या आहेतच. खरंय. पण तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे तुम्ही मर्मच काढताय. हे जर डिस्क्लोज केलं तर असं होईल की अनेकांना मार्ग मिळून जातील. खरंय सर. फक्त त्याचं क्रेडिट मी घेऊन नाही. सर, ते मिळायलाही हवं ना. जर तुम्ही त्या मर्मापर्यंत लोकांना नेणार आहात, मार्ग देणार आहात, तर त्याचं क्रेडिट मिळायलाच हवं. हो, बरोबर आहे. पण समस्याच राहिल्या नाही तर किती छान वाटेल. माणसाला समस्या खरंच असतात का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ज्यांना ह्या समस्या आहेत त्या समस्येतच त्यांच्याकडे उत्तर आहे. पुन्हा असं म्हणेन, मन शांत झालं पाहिजे. मन जर शांत झालं ना तर उत्तरं सगळी मिळून जातात. समस्या आल्यानंतर पहिली गोष्ट लोक काय करतात, तर रेडीमेड काही मिळेल का म्हणून धावतात. खरंय. म्हणजे ही धावपळ वाढवली त्यांनी. मग याच्याऐवजी ज्या देवघरामध्ये आपण रोज काही साधना करतोय, ज्या मूर्तींशी, ज्या देवतांशी आपण नेहमी बोलतोय, यांच्याकडे जाऊन सांगा ना, माझा हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न सांगितल्यानंतर 5 मिनिटं शांत बसलं तर तिथे आपल्याला उत्तर मिळून जातं. पण ही 5 मिनिटात लोकांकडे नाही. त्या असंख्य लोकांकडे फिरतील, त्याच्यामध्ये ज्योतिषी आहेत, मांत्रिक आहेत, साधू आहेत, संत आहेत, सगळ्यांकडे फिरतील आणि शोधतील मला रेडीमेड काय मिळतं.
ह्या लोकांकडनं जी काही उत्तरं तुम्हाला मिळतील ही योग्य असतील याची खात्री नाही, पण तुमच्या आतमधनं जे उत्तर येईल हे परफेक्ट असेल. बर बर. अगदी तुम्हाला सांगतो, काही जणांना आर्थिक समस्या असतात, कोणाचे तरी पैसे द्यायचे आहेत, काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. मग ही लोक काय करतात, तर लोन कुठे मिळेल याचा शोध घ्यायला लागतात. आज मी जर तुम्हाला सांगितलं मला 2 लाख रुपये कर्ज आहे आणि तुम्ही मला 2 लाख रुपये दिलेत, माझी समस्या सोडवलीत का? हो. नाही सोडवली, उलटी वाढवलीत. अच्छा. आता हे लोकांच्या लक्षात येत नाही की तुम्ही मला 2 लाख रुपये दिल्यानंतर मी लोन मुक्त झालो. मग मी काय करेन, तर परत अडचण आली तर दुसऱ्याकडे मागायला मोकळा. समस्या सुटली नाही, मी त्याच्यात अडकत गेलो. पण मी जेव्हा तुम्हाला सांगेन मला 2 लाख रुपयाची गरज आहे आणि तुम्ही मला जर काही मार्ग दिलात की ह्या तऱ्हेने तुझं उत्पन्न वाढू शकतं, हा व्यवसाय केला तर हा फायदा होऊ शकतो, 2 लाख रुपये सहज फेडू शकतो, तिथे तुम्ही माझी समस्या सोडवता. खरंय खरंय खरंय. आणि लोकांच्या हे कधीही लक्षात येत नाही. ते असं म्हणतात मदत करा ना त्याला. मदत अशी करा की कायमस्वरूपी त्याला ते फायदा होईल. बर बर. आम्ही टेम्पररी मदत करतो आणि त्याला त्या समस्येमध्ये बुडवून टाकतो. हे जपलं पाहिजे आणि हे कळत नाही आपल्याला. मुळात समस्या आम्ही उभ्या केल्या आहेत. बरोबर. निसर्गाने काही समस्या दिल्यात का तुम्हाला? कोणतीही समस्या दिली नाही. निसर्ग म्हणतो आनंदी आयुष्य जगा. तुमची समस्या सुरू होते लक्झरी आणि मग तिथे प्रश्न उभे राहतात. तुम्हाला आठवत असेल आपण एक नाटक सादर केलं होतं, व्यावसायिक लेवलला केलं होतं आणि त्याला नाव काय दिलं होतं? लोन. बरोबर. आणि त्याच्या खाली एक वाक्य होतं, गरज की चैन. अप्रतिम नाटक होतं. खरंय खरंय. मग हे नाटक जर लोकांनी बघितलं तर त्यांना कळू शकेल की खरंच प्रश्न किती सोपे आहेत सोडवायला. पण आम्ही प्रश्न निर्माण करत जातो, आम्ही त्याच्यात गुरफटत जातो. असं म्हणेन की मला एखादी समस्या सांगा की जी सहज लोकांना येते, तर मी त्याचंही उत्तर तुम्हाला सांगू शकेन. सर, समस्या म्हटली तर असंख्य समस्यांपैकी अगदी अशी पण असते की घरामध्ये सातत्याने वाद असतात, नातेसंबंध चांगले नसतात आणि मग ती एक समस्याच होऊन बसते. आता ह्याच्यासाठी एकदम सोपा भाग आहे बघा. घरातल्यांची वाद आहेत म्हणजे त्यांचं आणि आपले विचार पटत नाही. मग ह्याचा त्रास मी करून घ्यायचा की माझ्या मनाप्रमाणे वागायचं? लोक काय करतात, स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला तयार नसतात. ते दुसऱ्याला तुमच्या मनाप्रमाणे वागावं ही अपेक्षा ठेवतात. दुसऱ्याला कशाला बदलायला जाता? स्वतः बदला. एक छोटासा किस्सा सांगतो, म्हणजे तुमचं क्षेत्र आहे गोष्ट सांगण्याचं, पण ही गोष्ट नाही आहे, ही घडलेली गोष्ट आहे. एका घरामध्ये व्हिजिट करत असताना मी किचनच्या खिडकीतनं खाली डोकावलं आणि असं पटकन बाजूला बघितलं तर त्या घरातल्या सुनेनी मला हात केला. मला लक्षात आलं काहीतरी गोंधळ, बोलायचं नाही आता. मी बोललो नाही. पुढे गेलो. एका रूम मध्ये गेल्यानंतर त्या सुनबाई मला म्हणाल्या, बरं झालं तुम्ही काही बोलला नाहीत. तिथे मला काय दिसलं होतं, तर कणकीचं पीठ होतं पडलेलं खाली. तर मी त्यांना म्हटलं की हो पण ते पीठ नाही, सांगते तुम्हाला, माझ्या सासूचं म्हणणं असं आहे की ज्याला जितक्या पोळ्या लागतात तितक्याच पोळ्या रोज झाल्या पाहिजेत. आता पीठ मळताना तुम्ही जर विचार केला तर 1-2 पोळ्या मागे पुढे होऊ शकतात. खरंय खरंय. कमी झाल्या तरी प्रॉब्लेम आहे, जास्त झाल्या तर दुसऱ्या दिवशी परत ऐकायला लागतं, कशाला 2 पोळ्या जास्त केल्या, उरल्यात आता, अमुक झाल्या. मग मी खाईन वगैरे ह्याला आमच्या घरात काही स्कोप. मग मी काय करते, तर सासूनी सांगितल्यात 12 पोळ्या भाज. 12 पोळ्या झाल्यानंतर उरलेली कणिक मी इथं फेकून देते. भांडणच संपलं. सासू माझं कौतुक करते की हिला सांगितलं तेवढंच करते. हा काय जजमेंट आहे हिचं. पण सुनेला माहिती आहे काय केलं तर वाट टळतील. मग हे आपण ठरवायचं असतं की कशामुळे वाद होणार नाही, कशामुळे ते टाळता येतील.
आयुष्यात दुसऱ्याला बदलायला जाऊ नका, स्वतः बदला. तुम्हाला दुसरी एक समस्या सांगतो, कॉमन समस्या, हल्लीच्या काळात तर फारच कॉमन. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष हे लोक प्लॅनिंग करतात. हो. प्लॅनिंग करतात म्हणजे काय, निसर्गाच्या विरुद्ध जातात थोडक्यात. आता निसर्गाच्या विरुद्ध गेल्यानंतर निसर्ग म्हणतो तो काळ होता तो संपला, आता काय तुला मूल होणार नाही. पण 4-5 वर्षांनी यांना मूल हवं असतं, प्रयत्न करतात, मुलं होत नाहीयेत. 6-7 वर्ष होतात. मग 6-7 वर्ष झाल्यानंतर मेडिकल टर्म्सला जातात ते, की हॉस्पिटल्समधनं काय सांगितलं जातं, साधू संतांकडनं काय सांगितलं जातं, ज्योतिषी काय सांगतात, हे सगळे अभ्यास करतात. पण मुळात असा विचार करत नाही की 8 वर्षानंतर आम्हाला मूल झालं तर ते त्रासदायक असेल, नाही होणं हा निसर्गाचा खेळ आहे. मग ते ऍक्सेप्ट करणं हा भाग आपण म्हणतो, स्वीकारायला तयार नाही. समस्या वाढल्या, दुःख वाढलं, धावपळ वाढली, पैसा प्रचंड खर्च झाला. जे मी अनेक लोकांना असं बघून सांगितलंय, मुलाचा विचार करू नका. अनेक मुलं आहेत हो, यांनाही खायला प्यायला दिलं तरी प्रेम मिळतं. आपल्याच मुलांना छानपैकी वाढवून प्रेम मिळेल याची गॅरंटी आजच्या काळात नाही. बरं, हौस तर भागवलीच आहे ना. मुलांना हे बोलायची संधी देऊ नका की आम्हाला जन्म कशासाठी घातलात, तुमच्या हौसेसाठी घातलात, आणि आता आमची कामं तुम्ही करत नाही आहात, आमच्यासाठी पैसे ठेवले नाहीत, हे आजच्या काळात मुलं बोलतायत. किती अवघड असतं. समस्या निर्माण मुळात करू नका. छान आयुष्य आहे, त्या आयुष्याचा आनंद घ्या. दुसऱ्याबद्दल काय मत तुम्ही ठेवायचं आहे हा तुमचा विचार आहे, पण दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल काय ठेवायचं आहे हा विचारच करू नका. मग सोपं काय सांगेन माहितीये, अगदी सोपं, अपेक्षाच ठेवू नका. आणि अपेक्षा ठेवू नका म्हणताना दुसऱ्यांकडनं ठेवू नका, स्वतःकडनं पण ठेवू नका. अपेक्षाच ठेवली नाही तर अपेक्षा भंग होणार नाही, तुमच्या मनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तुमचं आयुष्य सुखकर असेल. सर, खूप छान तुम्ही एक एक पदर त्या समस्येचा उलगडत चाललेला आहे. आज विचार केला तर समाजामध्ये एक ज्वलंत समस्या आहे. कसली तर गेले वर्षभर आपण जागतिक महामारीच्या संकटात सापडलो आहोत आणि ह्यावर लोकांनी पर्याय काय काढलाय तर पूर्ण कामधंदा बंद करून स्वतःला घरात बंद करायचंय. गव्हर्नमेंटच सांगताय म्हणजे की हे सगळं अशा तऱ्हेने केलं तर जीव वाचेल. पण या सगळ्या प्रकरणामुळे काय झालंय तर लोकांचा इन्कम सोर्स बंद झालाय आणि इन्कम सोर्स न राहिल्यामुळे घरात बंद राहिल्यामुळे फ्रस्ट्रेशन यायला लागलंय आणि त्यामुळे घरात समस्या निर्माण झाल्या आहे, नातेसंबंधांपासून सगळ्याच गोष्टी. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट होते ना की कायम घरात राहिल्यामुळे घरात जी लोक वावरत होती त्यांचा स्पेस संपला. हो. त्यांचा कम्फर्ट झोन गेला, कारण इंटरफिअरन्स आला. मग हा इंटरफिअरन्स आल्यानंतर लोकांना त्रास होणारच. पण ह्याच्यावर एकदम सोपा मार्ग आहे. वर्क फ्रॉम होम असतं, जे शेवटी काय घरात आणि घरात, बाहेर जायचं नाहीये, बाहेर पडायचं नाहीये. इन्कम सोर्स बंद झाल्यानंतर प्रश्न वाढणार हे स्वाभाविक आहे, कारण साठा आहे तो किती काळ पुरणार. मग रिस्ट्रिक्शन झाली, पहिले काही दिवस खाण्यापिण्यात मजा झाली, पण नंतर ते फार कठीण झालं. आता इथे प्रत्येकाची ना एक स्पेस आहे घरामध्ये आणि ती त्याला द्यायलाच पाहिजे. मग मुलांची एक स्पेस आहे, महिलांची एक स्पेस आहे, पुरुषांची एक स्पेस आहे, हे सगळं डिस्टर्ब झालं. सोपी गोष्ट काय करू शकतो माहिती आहे की आपलं एक रुटीन ठरवा आणि त्या रुटीन मध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला घरात सांगितलं जाईल जेवायला चला त्यावेळेला जेवायला जा, काही अडचण येणार नाही. मग हे ऍडजस्टमेंटचा भाग आले. जेव्हा तुम्ही ऍडजस्ट करायला लागाल तेव्हा घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होईल की ह्यांचा मला त्रास होत नाही. कुठल्याही व्यक्तीला घरात बसल्यानंतर आहे ना खाण्याचं जास्त सुचतं आणि त्यांनी अडचणी फार येतात की दुपारी नाश्ता
आता ऑफिसमध्ये असताना दुपारी कधी नाश्ता केला होता का? डबा खाल्ला होता, रात्री घरी येऊन जेवलो होतो. पण घरी बसलोय, वेळ जात नाही आहे, आज काय खायला करते. आता हे काम वाढवलं दुसऱ्याचं, बरोबर. दुसऱ्याचं काम वाढवलं की त्रास झाला, चिडचिड झाली, प्रश्न उभे राहिले. अगदी सोपं करू शकता की ह्या काळामध्ये मेडिटेशन करा. बरं. जे वातावरण पाहिजे त्या वातावरणामध्ये उभे राहा. उभे राहा म्हणजे काय? फील करा, ते वातावरण फील करा. आणि यासाठी सुंदर मार्ग काय आहे का आपण म्हणू की पिक्चरची गाणी. तुम्हाला काश्मीरला जायचं नाहीये पण घरात काश्मीरचा फील घ्यायचा आहे तर लावा काश्मीर की कली मधलं गाणं, क्या बात. घ्या आनंद त्या गोष्टीचा, डोळे मिटून बघा, तुम्ही अनुभवा. त्या हिरोच्या जागी स्वतःला ठेवा, पण हिरोईनच्या जागी बायकोला मात्र नक्की ठेवा. हो, ते महत्वाचं. हा, नाही तर काय आहे, इथे उद्योग दुसरे सुरू होतील. आवडती लोक पटकन येतात पुढ्यात. हो. बायको कायमचीच आहे, आवडेलाची काय गॅरंटी नाही, पण तिलाच मात्र ठेवा. मग तुम्ही ते आनंद घेऊ शकाल. नाही तर बायको दिसली की रागवाल परत. कारण काय होतं, गाणं ऐकताना सुद्धा ती मध्येच येऊन सांगेल चहा घ्या. आता ही कशाला आली मध्ये, म्हणजे फरक आहे ना. खरंय. असा भाग नाही झाला पाहिजे. प्रत्येकाला एक स्पेस द्या, आपलं एक रुटीन ठरवा आणि त्या रुटीन मध्ये राहून तो आनंद घ्या. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल कंटाळा आला त्यावेळेला छानसं संगीत ऐका. त्या संगीतामध्ये मन रमून जातं, पुन्हा आपण फ्रेश होतो. ह्याचा दुसरा उपयोग तुम्हाला सांगतो. चार्ज व्हायचं असेल ना, डलनेस मधनं बाहेर यायचं असेल, फ्रस्ट्रेशन मधनं बाहेर यायचं असेल, संगीताशिवाय पर्याय नाही. क्या बात आहे. छान. पण ह्या संगीतामध्ये तुम्ही जर काही वाद्य वाजवत असाल तर ते पण त्रासदायक होऊ शकतं. तुम्हाला संगीताचा आनंद घ्यायचा, हो, घरच्यांना कटकट व्हायला लागते, मग हे पण टाळता आलं पाहिजे. पण त्यापेक्षा उत्तम काय, संगीत ऐका, दुसऱ्यालाही त्रास नाही. आणि हल्ली कानातच घालून ऐकतात, म्हणजे मोठा काही लावण्याचा भाग नाही, आवाज इकडे तिकडे होणार नाही. पण ह्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता आणि दुसऱ्यालाही आनंदात ठेवू शकता. किती सोपा मार्ग आहे बघा. खरंय, खरंय. आचरणात आणायला पाहिजे. हो, ते महत्वाचं आहे. वा सर, खूपच छान तऱ्हेने तुम्ही आज हे सगळे समस्यांचे एक एक पदर उलगडले. बघा, समस्या तर प्रत्येकाला आहे, पण त्या समस्येकडे आपण बघतो कसं हे फार महत्वाचं आहे. सरांनी काय काय सांगितलेलं आहे ते आठवा, त्याची उजळणी करा बरं, आणि मग बघा समस्या कशा चटकन सुटणार आहेत त्या. बघा, एकदा एका राजाने सुंदर महाल बनवला आणि त्या सुंदर महालाच्या मेंढोरवर गणिताचं एक सूत्र लिहिलं आणि सगळीकडे दवंडी पिटवली की ह्या मेंढोरवर जे गणिताचं सूत्र लिहिलेलं आहे तो जे हे सूत्र सोडवेल त्याला हे मेंढोर उघडता येईल, आणि हे मेंढोर ज्याला उघडता येईल त्याला मी माझा उत्तराधिकारी म्हणून जाहीर करेन. बघा, राजाचा उत्तराधिकारी व्हायचा आहे. राज्यातले सगळे लोक येऊन गणिताचं सूत्र सोडवण्याचा प्रयत्न करायला लागले. अर्थात हे गणिताचं सूत्र सोडवण्यासाठी राजाने काही दिवसाचा अवधी दिलेला होता. तिथे प्रत्येक ठिकाणी लोक यायला लागले, ते सोडवण्याचा प्रयत्न करायला लागले, पण सूत्र काही सुटेना. आता अगदी शेवटचा दिवस आला. शेवटचा दिवस आला, सूत्राचं उत्तर सापडत नाहीये, उत्तराधिकारी कोण होणार हे कळत नाहीये. शेवटच्या दिवशी फक्त 3 लोक तिथे होते. त्यातले 2 खूप मोठे गणितज्ञ होते आणि त्यांनी स्वतः बरोबर मोठमोठे ग्रंथ गणिताचे आणलेले होते. आणि एक मात्र अगदी सामान्य माणूस होता. त्या सामान्य माणसाने असं म्हटलं की मी तर सामान्य माणूस आहे, पण आलेले 2 फार मोठे गणितज्ञ आहेत, आपण त्यांना आधी संधी देऊया आणि त्यांना सूत्र सोडवायला सांगूया. गणितज्ञांनी खूप वेळ घेतला, खूप प्रयत्न केला, पण सूत्र काही सुटलं नाही. संधी आली सामान्य माणसाकडे. या सामान्य माणसाने
त्या दरवाजाच्या जवळ ही व्यक्ती गेली. क्षणभर त्यांनी डोळे बंद केले, शांतपणे विचार केला. डोळे उघडले, सरळ मेंढोरच्या जवळ गेला आणि दाराला धक्का दिला. दार उघडलं. राजा म्हणाला, आश्चर्य आहे, तू हे दार उघडलंसच कसं? त्यांनी सांगितलं की ह्या दरवाजाच्या जवळ आल्यानंतर मी त्या सूत्राकडे बघितलं आणि सूत्राकडे बघितल्यानंतर डोळे बंद केले आणि आपल्या मनाला विचारलं की हे सूत्र मी कसं सोडव. आतून आवाज आला, दार उघडायचा प्रयत्न कर. आणि मी दरवाजाच्या जवळ गेलो, दार उघडच होतं. बघा, जे सर आपल्याला सातत्याने गेल्या काही एपिसोडमध्ये सांगतायत, मन शांत करा, मनाचा आवाज ऐका. जितकं तुम्ही मन शांत कराल, प्रत्येक समस्या सोडवताना जर आपल्या आतला आवाज ऐकला तर समस्या सुटणं अवघड नाहीच आहे. इतकं मोठं मर्म आज सरांनी तुम्हाला उलगडून दाखवलंय. मग समस्यांचं टेन्शन राहणार आहे आता यापुढे? नाही ना. चला, मन शांत करून प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. या प्रयत्नांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा, गोष्ट फारच छान. सर, तुम्ही इतकं काही छान ते सांगितलेलं असतं की त्यावर आपोआप एक गोष्ट आठवत राहते आणि नकळतपणे इच्छा होते की ती सगळ्यांबरोबर शेअर करावी. कमाल आहे तुमची. आम्ही पण इतक्या लोकांनी सांगितलेलं आठवतो, पण अशी काही गोष्ट सुचत नाही. सर, आपण म्हणूया की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्या प्रत्येक घटनेला एखादी गोष्ट आठवून जाते आणि तिथे ती चपखल बसवण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांना आवडत असेल अशी आपण आशा नाही, आवडते. लोक फोन करून सांगतात, या एपिसोड मध्ये गोष्ट नाही सांगितली. होय होय होय. म्हणजे गोष्टीसाठी का होईना एपिसोड बघतात, हे चांगलं आहे ना. गोष्टीसाठी म्हणण्यापेक्षा जे काही मार्गदर्शन मिळत आहे त्याची खरोखर लोक वाट बघतायत सर. आणि अशाच पुढच्या मार्गदर्शनासाठी पुढच्या रविवारी आपण यशस्विता या कार्यक्रमामध्ये भेटणारच आहोत. धन्यवाद.